बांधकाम कामगार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बांधकाम कामगारासाठी भांडी संच जो आता ऑनलाईन झालेला आहे, त्याचा फॉर्म भरल्यानंतर जेव्हा आपण भांडी घेण्यासाठी जातो तेव्हा कोणकोणती कागदपत्रे सोबत घेऊन जायचे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत। ठीक आहे, तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया। नंबर 1, आपण वेबसाईट वरून डाउनलोड केलेला स्वयं घोषणापत्र, ज्यामध्ये आपण माहिती भरली होती आणि नंतर अपलोड केली होती, ते सोबत असावा। नंबर 2, आपण घेतलेले अपॉइंटमेंट लेटर त्याची प्रिंट काढलेली असावी आणि त्यावर अपॉइंटमेंटची तारीख असावी। नंबर 3, आपला मूळ आधार कार्ड आणि त्याची एक झेरॉक्स। नंबर 4, मागील वर्षाची 1 रुपयाची रिन्युअल पावती। नंबर 5, आपला लेबर कार्ड। हे 5 कागदपत्र सोबत घेऊन जायचे, तरच तुम्हाला तिथून भांडी किट मिळेल। हे सर्व कागदपत्रे सोबत नेल्याशिवाय भांडी किट मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि माहिती पुढे शेअर करायला विसरू नका।